महादेव मुंडे हत्याकांड मधील 5 संशयित आरोपींना पोलिसांनी आज ताब्यात घेतलं आहे. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणे यासाठी काल धनंजय मुंडे हे खूप प्रयत्न करत होते. आपल्या आमदारकीचा मंत्रिपदाचा फायदा घेऊन आपल्या सहकाऱ्यांचे खून लपवण्यासाठी धनंजय मुंडे हे किती प्रयत्न करतात हे यावरून सिद्ध होतं. महादेव मुंडे हा वंजारी समाजाचाच होता आणि धनंजय मुंडे हे पण स्वतःला वंजारी समाजाचा नेता आहे आणि त्या अडचणीत आल्यावर ह्याच समाजाचा कुठेतरी आधार घेतात. परंतु आपल्या समाजातील महादेव मुंडेची एवढी क्रूरपणे हत्या झाली, त्यांच्या कुटुंबियाला धनंजय मुंडे भेटले सुद्धा नाही. शेवटी मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस महादेव मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरले, त्यानंतर कुठेतरी हालचालींना वेग घेत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर SIT स्थापन झाली आणि आज 5 संशयित आरोपींनाही ताब्यात घेतलं आहे. आज बीड जिल्ह्यामधील पीडितांना सरकारचा, आमदारांचा, खासदारांचा आधार नाही वाटत, तर मनोज जरांगे पाटील यांचाच आधार वाटतो. जातीच्या पलीकडे जाऊन हीच व्यक्ती आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो असा विश्वास कुठेतरी इतर समाजातील लोकांनाही वाटतो. शेवटी मनोज जरांगे पाटील गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणारं नेतृत्व आहे हेच या सर्व घटनाक्रमावरून सिद्ध होतं आणि लवकरात लवकर आता महादेव मुंडे हत्याकांड मधील सर्व आरोपी हे तुरुंगात असतील याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही. तुम्हाला काय वाटतं या हत्याकांडातील तपासाला जो वेग आलाय त्याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये.